नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. काल अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांना अटक केल्यानंतर इंडियाच्या गठबंधनातील सर्व लोक दिल्लीत एकत्र झाले आणि प्रेस कॉन्फरन्स झाली. यामुळे असं झालं की इंडिया गठबंधन हे जास्त मजबूत होताना दिसतं आहे. त्याच्यामुळे BJPला हा त्याचा उलटा परिणाम होईल अशी शंका आहे. आणि काल सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचं मॅटर लागलं होतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग करायला जस्टिस खन्नाकडे ते मॅटर गेलं. आणि याच्या आधीच जस्टिस खन्नानी एका निकालामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही हायकोर्टामध्ये जा. म्हणून जस्टिस खन्नाच्या याच्यामुळे तिथे कपिल सिब्बल यांनी आपली केस विड्रॉ केली आणि पुन्हा आपण याच्या स्टेटमध्ये गेले. परंतु याच्यामध्ये त्यांनी विड्रॉ करून टाकली आपली केस, कारण त्यांना माहिती होतं की सुप्रीम कोर्टाने एका ठिकाणी एक जजमेंट दिलं तर दुसऱ्या ठिकाणी ते बदलवणार नाही. त्यामुळे तिथली परिस्थिती झाली. परंतु त्याच्यामुळे दिल्लीतील परिस्थिती अत्यंत स्फोटक झालेली आहे आणि स्फोटक झाल्यामुळे तिथे लोक रस्त्यावरती आलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधामध्ये नारेबाजी सुरू केलेले आहेत. आणि राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीशी संपर्क साधला. शक्य झालं तर ते बहुधा आज उद्या तिची भेट घेतील. संपूर्ण दिल्लीत एक वेगळ्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मोदीच्या विरोधातली एक लाट मोठ्या प्रमाणामध्ये भारतभर सुरू झालेली आहे. आज 2-3 व्हिडिओ निश्चितच तुम्हाला महत्त्वाचे आहेत. आम्हाला वेळेच्या अभावी आम्ही ते दाखवणार नाही. एक तर इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये जे झालेल्या गडबडी आणि त्याच्यामध्ये मोदींनी ज्या प्रमाणात BJPनी मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला त्याचा अमाऊंट दाखवणारी एक जाहिरात काँग्रेसनी दिली. परंतु कोणत्याही वर्तमानपत्रांनी महत्त्वाच्या ते छापायला मना केलेली आहे आणि लहान पेपरमध्ये छापल्या गेलेले आहेत. आम्ही आज सकाळीच काँग्रेसच्या एका मोठ्या अधिकाऱ्याशी बोललो, म्हणजे तिथल्या नागपूरच्या, आणि त्यांना सांगितलं की बहुजन सौरभ याच्यासाठी कटिबद्ध आहे. अशा पद्धतीच्या जर काही घटना झाल्या तर आम्ही तुमची जाहिरात फ्री देऊ. तुम्ही आमच्याकडनं वाटेल तेवढे पेपर घ्या आणि पब्लिकमध्ये सर्क्युलेट करा. ज्याच्यामुळे एक पुन्हा नवचैतन्य येईल आणि खऱ्या अर्थानं आज देश वाचवण्याची, या संविधान वाचवण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही बहुजन सौरभ निश्चितच त्याच्यामध्ये अग्रेसर राहू. जे कोणी बहुजन सौरभ म्हणजे आपल्या देशाला वाचवण्याच्या, संविधानाला वाचवण्यासाठी जे जे कामं करतील त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत. ही आमची कटिबद्धता आहे. आज बघूया एक सुंदरसा वानखेडे यांचा एक लेख अत्यंत भावूक आहे आणि ज्या पद्धतीने आजपर्यंतचा या इतिहासामध्ये कसा राहिला इतिहास आणि आता हे कसं बदललेले हे गुजराती कसे याच्यात खेळ करतायत त्याच्याबद्दल अत्यंत टिप्पणी दिलेली आहे. छोटासा तो एकच व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला दाखवू, कारण तो 5-6 मिनिटाचा आहे. त्याच्यामुळे आम्ही बाकीचे छोटे मोठे व्हिडिओज आज दाखवणार नाही. बघूया तो व्हिडिओ सुंदरसा. मंच पर आज के अध्यक्ष पितृतुल्य कुमार सप्तर्षि सर, बाकी मंचासीन युवक क्रांति दल के पदाधिकारी और क्रांति की आस दिल में जिनके है वो तमाम आज के श्रोता, इन सबको अभिवादन करता हूँ. सबसे पहले महात्मा गांधी जी को नमन करते हुए माफ़ी मांगता हूँ, क्योंकि मुझे भी नहीं लगा था कि अमृतकाल यानी 75 साल देश आज़ाद होने के बाद पत्रकारिता के साथ साथ मुझे ये काम भी करना पड़ेगा जिसे मराठी में गोंधळ, जागरण या जनजागरण का काम है. और हो सकता है बात करते करते मानवी स्वभाव है, थोड़ा तेज में आ जाऊं, थोड़ा उग्र दिखूं. इसलिए मैं महात्मा जी की माफ़ी मांगता हूं, क्योंकि उग्रत्व और महात्मा जी ये कभी साथ नहीं जाते. लेकिन फिर बापू आपने जिनके भरोसे देश छोड़ा वो इतने नालायक निकले कि फिर एक आज़ादी की लड़ाई लड़ने के लिए आज जनता को जागरूक करने की ज़रूरत पड़ी है. आज का विषय है वेध लोकसभा निवडणुकींचा. हा वेध नाही,
याला मी वेळ लोकसभा निवडणुकीचं म्हणतोय. ये पागलपन है. ये पागलपन दो गुजरातियों का है जो देश कब्जाना चाहते हैं. ये पागलपन मैं भारतीय जनता पार्टी को पूर्ण रूप से इसमें दोषी भी नहीं मानता. मैंने भारतीय जनता पार्टी का वो रूप भी देखा जहां कुशाभाऊ ठाकरे भी थे, अटल जी भी थे, अडवाणी जी भी थे. विचारधाराएं अलग अलग हो सकती है. इस देश ने लेफ्ट की भी सरकारें देखी है, इस देश ने मिलीजुली सरकारें भी देखी है, इस देश ने कांग्रेस की भी सरकारें देखी है. राइट, लेफ्ट, सेंटर, सब विचारधाराओं की सरकारें विभिन्न राज्यों में थी, केंद्र में भी थी. लेकिन ऐसा पागलपन, ऐसा वहशीपन, इतनी लालच सत्ता का मक्खन खाने की मैंने किसी में नहीं देखी. आदमी सत्तानीसीन होता है क्योंकि उन्हें समाज के लिए कुछ काम करना होता है. उसके पास एक ब्लूप्रिंट होता है कि मैं मेरे देश को मेरे विचार से एक मैल 2 मैल और आगे ले जा सकता हूं. वो कतई जब भी आदमी बिल्डिंग की छत पे खड़ा होता है तो इस बात को नहीं भूलता कि इसकी नींव भी किसी ने डाली थी, दीवारें भी किसी ने खड़ी की थी. आज मैं छत पे हूं, मेरे आने वाली पीढ़ी इस छत पे भी और कुछ बनाएगी. ये निरंतर है इस देश में. राजनीतिक दल आते हैं जाते हैं, सरकारें आती हैं जाती हैं, लेकिन किसी ने भी सरकार को अपने बाप की बपोती नहीं समझी. लेकिन दुर्भाग्य है कि ऐसे पागलों के हाथ में ये सत्ता सौंपी गई है कि आज देश इस मुकाम पे पहुंचा है कि फिर से वही लड़ाई लड़ने के लिए हमें सब इकट्ठा होना पड़ रहा है. जो लड़ाई महात्मा गांधी, लोकमान्य तिलक, आगरकर जैसे तमाम लोगों ने लड़ी और अंग्रेज जिसके सूरज अस्त नहीं होता था उन्हें उखाड़ के फेंक दिया, क्या आज हम उस स्थिति में पहुंचे हैं? ये सवाल मैं आपसे पूछता हूं क्योंकि मैं भी आप में से एक हूं. जो समाज में चल रहा है वो मैं अकेला नहीं देख रहा हूं. इसलिए नहीं कि मैं पत्रकार हूं इसलिए मुझे दिखाई देता है. मैं महाभारत का संजय नहीं हूं कि मुझे दिव्य दृष्टि है, सिर्फ मुझे दिखाई देता है और आपको नहीं दिखाई देता है. सवाल है कि जो ज्वलंत प्रश्न इस देश के सामने है, बेरोजगारी का हो, किसानों का हो, महंगाई का हो और रुपए के मूल्यों का हो, हमारी गिरती हुई अर्थव्यवस्था का हो, ये तमाम चीजें, लॉ एंड ऑर्डर का हो, जो धर्मांध बना जो चल रहा है देश में, जो हिंदू मुसलमान अलग अलग गुटों में बांटने का प्रयास किया जा रहा है, खान पान पे, रहन सहन पे उंगलियां उठ रही है, पब्लिक लिंचिंग हो रही है, व्यभिचारों को, और जितने भी लोग व्यभिचार में तृप्त है, भ्रष्टाचार में लिप्त है, जो हर उस काम में जिसे हम गैर कानूनी कहते हैं, वो भाजपा का गमछा डाल के पवित्र होने की बात करता है. इस संक्रमण काल में ये मैं नहीं देख रहा हूं, आप भी देख रहे हैं. सिर्फ मेरी स्थिति आज ऐसी है कि मैं उस हनुमान के सामने हनुमान चालीसा पढ़ रहा हूं, सिर्फ इसलिए कि इस हनुमान को अपनी ताकत का एहसास हो, इस हनुमान को अपने ताकत का एहसास हो कि वो अकेला नहीं है, वो मात्र इंसान नहीं है. टाटा बिरला हो, मुकेश अंबानी हो या अडानी हो या नरेंद्र मोदी खुद हो, वोट तो एक ही है. मोदी है और अमित शाह है करके 4 वोट नहीं डाल पाएंगे. जितनी कीमत आपकी है उतनी ही कीमत उनकी है. ये वो यज्ञ है. और 2026-24 क्यों? क्योंकि 2024 के बाद, सही कहा वक्ता ने मेरे पहले, ना हम होंगे बोलने के लिए, ना आप होंगे सुनने के लिए. आप उस युग में चले जाएंगे कि हमारी वाणी सुनने के लिए आपके कान में शीशा पिघलाया जाएगा और हमारे सर कलम किया जाएगा, क्योंकि हमने सत्ता को पूछा है. हम सत्ता को ललकार नहीं रहे. हम सत्ता परिवर्तन इसलिए चाहते हैं कि हम किसी राजनीतिक दल के विरोधी नहीं हैं. मैं सत्ता परिवर्तन इसलिए चाहता हूं कि इस सत्ता को पाने के लिए, इस देश को आजादी दिलवाने के लिए लाखों लोगों ने शहादत दी है. इस देश का संविधान बनाने के लिए ऐसा नहीं है कि आंबेडकर जी सुबह उठे और उनके सिरहाने पे एक किताब लिखी पड़ी थी, उनने बोला मिल गया संविधान मिल गया. इस संविधान पे सैकड़ों घंटे चर्चाएं हुई है. विश्व के बेहतरीन संविधानों को स्टडी किया गया है, उनमें से बेहतरीन चीजें उठाई गई है. और फिर जब यह संविधान तैयार होकर इस देश ने अपने आप को अर्पित किया, वो गौरवान्वित क्षण जो है
वो इस देश के लिए नहीं, मानव संस्कृति के लिए एक महानतम क्षण था। क्योंकि जब पूरे यूरोप में महिलाओं को मतदान का अधिकार नहीं था, ये भारत जो अविकसित था, जो भारत भूखे नंगों का देश था, जो भारत सांप और सपेरों का देश कहा जाता था, उस देश ने ये दिखा दिया कि मेरे यहां आपसे ज्यादा मैच्योरिटी है। इस संविधान को यदि आज कोई ये कहता है कि ये संविधान अब काम का नहीं रहा, क्या संविधान में खोट है? जिस संविधान के बलबूते पे आप सत्ता में बैठे हो, उस संविधान को आप आज नकारने की बात करते हो। और ये बात करने वाला कोई अंजू पंजू नहीं है, ये भारत के प्रधानमंत्री का आर्थिक सलाहकार है, जो 26 जनवरी को एक अंग्रेजी अखबार में आर्टिकल लिखता है कि संविधान एब्सोल्यूट हो गया है, ये अब किसी काम का नहीं, पुराना हो गया है, नए संविधान की जरूरत है। क्योंकि सत्ता पक्ष में जो लोग बैठे हैं उनकी पिछले 75 नहीं 100 साल, आजादी मिलने के 25 साल पहले से उनके मन में एक सुप्त इच्छा थी कि हमें मनुस्मृति ही इस देश पर लागू करनी है। हमें इस देश में वही पुरानी वर्ण व्यवस्था चाहिए, हमें इस देश में वही सामंती ताकतें चाहिए, हमें वही उच्च वर्णीय लोग सत्ता में आरूढ़ चाहिए। सब कुछ भोगने के लिए हमें चाहिए, और बाकी लोगों को यदि हमें नकारना होगा, उन्हें अधिकार नकारने होंगे, तो फिर हमें संविधान का बलि देना होगा। अब की बार 370 पार, इसके पीछे की मनीषा समझिए आप। अब की बार 370 पार इसलिए नहीं बोलते कि धारा 370 के आपने एक्शन लिया तो आपको लगता होगा कि 370 उससे मैच करती है। 370 इसलिए चाहिए कि फिर आपके पास 2/3 मतदान होगा, और जब 2/3 मतदान होगा, ये पागल सांड खुला छूटेगा, ये हर एक को 145 करोड़ लोगों को रोनता हुआ जाएगा। ये सामने दिख रहा है कि ये संकट सामने दरवाजे पे आके खड़ा हुआ है, और इसके बाद भी लोग जगने को तैयार नहीं। तो फिर लगता है कि अब गांव-गांव जाके लोगों को बताना पड़ेगा कि तुम्हारी ताकत क्या है। डराने का सवाल नहीं है, वस्तुस्थिति बयान करने से भी यदि कोई डर रहा होगा तो आप समझ लेना कि वस्तुस्थिति कितनी भयावह है। रोजप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक अत्यंत महत्त्वाचा एक एपिसोड दाखवू। बुद्धिझममध्ये तुम्हाला याच्यावरनं दिसेल की फार मोठी हा प्रगतिशील आणि एक विद्या, ज्याच्यात जी अदृश्य विद्या जी भिक्षूंना त्यावेळेस देण्यात येत होती, म्हणजे त्याच्यात आपल्याला कल्पना करता येत नाही की बुद्धिझममध्ये अशाही प्रकारचं प्रशिक्षण आणि ही साधना, एक अत्यंत महत्त्वाची साधना, त्याच्यात सिद्धी प्रदर्शन, सिद्ध्या होत्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या। एकदाची घटना आहे, एका गावात 2 भंते जात असतात आणि तिथल्या गावातले लोक अत्यंत त्याची परीक्षा घेण्यासाठी आतुर असतात आणि ते परीक्षा देण्यासाठी नकार देतात, आणि मग त्याच्यात वाटेल त्या पद्धतीने त्याला बोलतात। ते सांगतात की आम्ही एक खांब ठेवलेला आहे, त्याच्यावरती एक पात्र आहे, आणि त्या पात्राला जो स्पर्श न करता जर काढून द्याल त्यालाच होईल, आणि त्याला वाटेल तसं बोलतात। सिद्धार्थ गौतमाच्याबद्दल बोलतात, त्यावेळेस त्यांना मात्र ते सहन होत नाही आणि ते आपल्या सिद्धीचं प्रदर्शन करतात। सिद्धी प्रदर्शन केल्यानंतर संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी जय जयकार करत येत आहे, आणि ज्यावेळेस ते बुद्धाकडे येतात आणि बुद्धाकडे जे बुद्ध हे पाहतात, या सिद्धीमुळे एवढे लोक त्यांच्याशी जुडलेले आहेत आणि हाकार करतात। बुद्ध त्या सर्वांना सर्व भिक्षूंना सांगतात की आता माझा धर्म याच्याने धोक्यात होईल, सर्व लोक जादू ठोना किंवा अशा ज्या सिद्धी राहतील त्याच्यात भरोशावरती सर्व लोक येतील, आणि हा खरा धर्म जो लोकांना माहिती असायला पाहिजे तो होत नाही, जाणार नाही। त्याच्यामुळे ते सर्व भ्रमतेंना दाटतात, त्याची माफी मागतात। असा सुंदरसा एक एपिसोड आज आम्ही बुद्ध या सिरियलमधून तुम्हाला दाखवू। निश्चितच तुम्हाला आनंद येईल, आणि तुम्हाला याची सिद्धी ही किती त्यावेळेस प्रगतिशील होती, प्रत्येक भंतेंना ते येत होती, याची कल्पना तुम्हाला येईल। म्हणजे बुद्धिझममध्ये शिकण्यासारखं इतकं मोठं नॉलेज होतं हे तुम्हाला याच्यातनं कल्पना होईल। बघूया तो छोटासा। ये क्या हो रहा है? भाइयों, आप लोग भोले लोग हो, आप लोगों को ठगा जा रहा है। कौन ठग रहा है हमें? वही बुद्ध और उसके भिक्षुक। हमने सोचा क्यों ना आज उनकी परीक्षा ली जाए।
प्रतिदिन निशुल्क ही भिक्षा ले जाते हैं। पर वो तो महात्मा लोग हैं। काहे का महात्मा? आज देखते हैं उनमें आध्यात्मिक शक्ति है या नहीं। यदि नहीं तो उन्हें धक्के मारकर राजगीर से बाहर निकाल देंगे। अवश्य। भाइयों सावधान, 2 भिक्षुक इधर ही आ रहे हैं। आइए भिक्षुकगण आइए। आप ही की प्रतीक्षा हो रही थी, पधारिए। देखिए, यह चंदन का भिक्षा पात्र बांस पर रखा हुआ है। यदि आप बांस को बिना छुए चंदन का भिक्षा पात्र निकाल दें तो आपको भिक्षा मिलेंगी, अन्यथा नहीं। हमें क्षमा कीजिए। क्यों बंधु, समस्त गांव के समस्त बड़े महात्मा बने फिरते हो और एक छोटा सा कार्य नहीं कर सकते? कैसे करेंगे? ये धूर्त है, घमंडी है, पाखंडी है ये लोग। नहीं, ये पाखंडी नहीं, अपितु नपुंसक है, नपुंसक। तभी तो भिक्षुक बने फिर रहे हैं। पता है इसका गुरु, धूर्त गुरु बुद्ध भी अपनी पत्नी को आधी रात में छोड़कर भाग गया था। सत्य वचन। बस के आगे मेरे गुरु को एक भी अपशब्द कहा तो मेरे गुरु के चरणों की धूल भी नहीं हो तुम लोग। तुम्हें हमारी सिद्धि देखनी है। इस बांस के डंडे को बिना छुए इस चंदन के भिक्षा पात्र को मैं नीचे उतार लाऊंगा। साक्य मुनि सिद्धि के प्रदर्शन को अटकाने का साधन मानते हैं, परंतु इनके लांछन का प्रत्युत्तर देना ही होगा। प्रभु क्षमा कर दो, प्रभु क्षमा करें। क्षमा किया। महात्मा, अपना नाम तो बता दीजिए। त्रैत्य पुत्य। महात्मा, जब तक आप हमारे हाथों ये पात्र ग्रहण नहीं करेंगे तब तक हम ये नहीं समझेंगे कि आपने हमें क्षमा किया। कृपया इसे ग्रहण करें। त्रेता पुत्ता के, 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 त्रेता पुत्ता के।
अब ये लोग धर्म को नहीं, व्यक्ति को पूजेंगे। धर्म का विनाश होगा और चमत्कारी पूजे जाएंगे। इसके बाद संघ के किसी भी भिक्षु ने अपनी सिद्धि का प्रदर्शन किया तो वो मेरा सहयात्री नहीं होगा। मैं समाधान मांगता हूँ। इन्होंने हमें अब जब कहे पूरा कहा, मैं चुप रहा, पर आप पर लांछन लगाए तो मैं सह नहीं सका। इन्होंने अपशब्द मुझे कहे, अपमानित मुझे किया, लांछन मुझ पर लगाया, पर मैं तो विचलित नहीं हुआ। तो तुम क्यों विचलित हुए? इन सभी को परम सत्य की ओर ले जाना है। यदि आप सभी भिक्षु सिद्धि प्रदर्शन में फंसेंगे तो अपने मार्ग से भटक जाएंगे। नेहमीप्रमाणे आज आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया। आज बहुजन सौरभमध्ये ज्या हेडलाईन्स आहेत, दूध आणि पोषक आहार पुरवठ्यात कोट्यावधीचा घोटाळा, रोहित पवार यांचा मोठा आरोप सरकारवरती की याच्यात किती मोठमोठाले घोटाळे झालेले आहेत याचा त्यांनी पुरावा सर्वच्या सर्व दाखवलेला आहे। ती बातमी आज आम्ही पान 1 वरती मोठ्या फ्रंटवरती लावलेली आहे। त्याच्या शेजारी यूपी बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन ॲक्ट घटनाबाह्य, आज त्याला मदरसा ॲक्ट जो बनला होता 2004चा त्याला चॅलेंज करण्यात आलं आणि तो घटनाबाह्य कसा ते आज हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं। आता पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाईल अशा पद्धतीची इक्बाल सिंग चहल मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती मुंबईची बातमी आहे। त्याच्याच खाली केजरीवाल यांना अटक चुकीची, शरद पवार काल इंडियाच्या घडामोडीमध्ये दिल्लीला ते सुद्धा हजर होते। केजरीवालांना 28 मार्चपर्यंत ईडीची कोठडी, त्यांना ईडीनी 28 मार्चपर्यंत त्याला केलेलं आहे। हायकोर्टामध्ये त्या याचिकेवरती सुनवाई होत असताना ईडीने जी डिमांड केली ते त्यांना हायकोर्टाने मान्य केली। सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला के कविता यांचा जामीन अर्ज। तुम्हाला माहिती आहे चेन्नईची बातमी आहे, कविता यांना ईडीने हे केलं म्हणजे अरेस्ट केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये खन्ना यांच्या बेंचनी त्यांना पुन्हा हायकोर्टामध्ये जाण्यासाठी पुन्हा सांगितलं, अशी ती बातमी आज आम्ही लावलेली आहे। याच्याच खाली नक्षत्र समर्थकास अटक, आप कार्यकर्त्यांचा गडकरीच्या प्रचार कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न, नागपूरची बातमी आहे। अत्यंत संतापलेले केजरीवालांचे सर्व सदस्य, सर्व चाहता वर्ग, त्यांचे प्रचारक हे काल गडकरी यांच्या इथे आपल्या महालच्या कार्यालयात गेले होते आणि त्याच्यानंतर त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला। निवडणूक रोख्यामुळे भाजपाच मालामाल, या सर्व जे काही इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये जो काही पैसा आलेला आहे तो फक्त भाजपाने हा पैसा गोळा करायसाठी इल्लिगल मार्गाने जेव्हा त्याला सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने हा सर्व काळा धंदा हा इल्लिगल आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, त्याच्यापासून यांनी जो पैसा जमवलेला आहे तो सर्वच पैसा इल्लिगल झालेला आहे आणि तो पुन्हा आता सरकारच्या खात्यात गेल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या दिवसात आता बघू काय काय होतं त्याच्यावरती। आज 5-4 वरती आज आम्ही समाजवादी पार्टीकडून महाविकास आघाडी नेतृत्वाकडे लोकसभेच्या 2 जागांची मागणी। आज पुन्हा मुंबईची बातमी आहे की मागे समाजवादी पार्टींना एक यश आलं होतं, एक खासदार होता त्यांचा, त्याच्यामुळे त्यांनी 2 मागितलेले आहेत। आता हे कुठे जागा सोडायची वगैरे वगैरे ते आता बघतील, परंतु ती बातमी आज आम्ही लावलेली आहे। आज बहुजन सौरभच्या महिलांच्या अंतर्गत व्यक्तिमत्वाला व कार्यक्षमतेला दिशा देणारा विशेष कार्यक्रम बहुजन सौरभच्या कार्यालयात 4 वाजता होणार आहेत। अनेक स्त्रिया त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत।
मिसेस सुमने आज त्याखाली अध्यक्ष म्हणून राहणार आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र वंचितसाठी सोडण्यात यावा समितीची मागणी। ऑलरेडी भंडारा गोंदिया हा राखीव झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता काही त्याच्यात सोडणार येणार नाही आणि पटोले यांची जागा ती निश्चित झालेली आहे। आता वंचितासाठी सोडावी, आतापर्यंत काय झोपले होते ते, अशा पद्धतीची ती एक आहे। न्यायमूर्ती भूषण गवई यांची 25 ते 31 मार्च दरम्यान संयुक्त राष्ट्र अमेरिकेला भेट। नागपूरची बातमी। कोलंबिया लॉ स्कूल, हार्वर्ड कॅनडी स्कूलमध्ये व्याख्यान। त्याच्याच बाजूला आज सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जिल्हा निबंधक कार्यालय सुरू। त्याच्याच खाली बार्टीत महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष दिन साजरा। आसान्या फाउंडेशन यवतमाळ कार्यालयाचे उद्घाटन। नागपूर भीमराव सरवदे यांना आंबेडकरी चिंतन या ग्रंथास भालचंद्र फडके राज्यस्तरीय पुरस्कार। लोकसभा निवडणूक प्रचारासाठी इंडिया आघाडीच्या घटक दलांची बैठक। आज पुन्हा नागपूरला त्यांची बैठक झाली आहे। होळी साजरी करा परंतु जपून। EVM हटाव संविधान बचावला अभियान यशस्वी। काल औरंगाबादची बातमी आहे। औरंगाबादतील सामाजिक कार्यकर्ते अनंतराव धवळ यांनी 40 दिवसाच्या 36 जिल्हे भ्रमित करून EVM हटाव संविधान बचाव या पद्धतीची ती बातमी आज आम्ही लावलेली आहे। श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या स्नेहाचा रंग उधळणारा धुलीवंदन महोत्सव 25 मार्चला। कवी अनंत राऊत यांची काव्यधारा। आज बघूया पान 2 वरती आज आमचा अग्रलेख। आज आम्ही आता इलेक्शनचा वारा असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त इलेक्शन आणि लोकशाहीशी संबंधित असणारे सर्व अग्रलेख आम्ही देत असतो। आजचा अग्रलेख आहे लोकशाही मूल्यांचे नवे निचांक स्थापित करणारी पहिली लोकसभा। पहिल्यांदा यावेळेस की लोकशाही आणि त्यांचे मूल्य याच्यावरती ते पूर्ण आज इलेक्शन यावेळेस आहे। आज आमचं टायटल आहे पान 2चं, जो माणूस प्रगतीच्या मार्गात आडकाठी उभा राहतो त्याला टीका विरोध आणि पारंपरिक प्रवृत्तीला आव्हान द्यावे लागेल तरच प्रगती शक्य आहे। एक बहुजन सौरभचं वाक्य। आज त्याच्या शेजारी शहीदांना कोटी कोटी प्रणाम। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हा एक सुंदरसा लेख रमेश कृष्णराव लांजेवार यांनी लिहिलेला आहे। अनेक महापुरुष ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे त्या सर्वांचं वर्णन करणारा आणि त्यांनी केलेल्या सर्व कार्याचं गौरव करणारा हा लेख। आज आमचा एक अविनाश टिपले यांचा सुंदरसा लेख। एक गॅरंटी नेमकी कशाची, मोदीची जी गॅरंटी तो म्हणते म्हणजे कशाची गॅरंटी देतात आणि कुणाला गॅरंटी देतात याच्यावरती सविस्तर विश्लेषण करणारा एक चांगलासा लेख आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहे। आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारातून होळी धुळीवंदन। दरवर्षीप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची होळी ज्ञानेश्वर रक्षक यांच्या घरी म्हणजे विश्वकर्मा घरी ते होत असते। याही वर्षी तशीच मोठी होळी होणार आहे। त्याच्या शेजारी वाचकाचे मनोगत जातीनिहाल जनगणनेची पोटतिडीक शरद वानखेडे आमचे मित्र त्याच्यावरती एक छोटासा लेख। आज बघूया पान 3 वरती निर्लज श्रमिकाग्रणी नेतृत्व दादासाहेब कुंभारे। तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की दादासाहेब कुंभारे हे कामगार नेते म्हणून त्यांची फार मोठी ओळख होती। बाबासाहेबांसोबत त्यांनी मोठं कार्य केलं। नागपुरात सुलेखा कुंभारे यांचे वडील आणि त्यांची संपूर्ण जे कामठी इथे त्यांचं प्रस्थ होतं। सुरुवातीला ते आमच्या दीक्षाभूमीच्या या कमिटीतही होते। त्यांच्या नावाने तो वरचा जो सभागृह आहे त्यांच्याच नावाने दिलेला आहे। इमो नारनवरे हे अत्यंत एक चांगले विचारवंत नागपूरचे, त्यांनी आज त्यांच्यावरती लिहिणारा लेख वाचनीय आहे। खरा महिला दिन केव्हा, अनिता देशमुख नांदुऱ्याच्या आहेत त्या बुलढाणा, त्यांनी तो लिहिलेला आहे। खरा महिला दिवस केव्हा समजावा याच्यावरती अनेक उतारे देऊन आणि त्यांनी आज ज्या पद्धतीने महिलांची जी प्रगती झालेली आहे त्या अर्थानं तो महत्त्वाचा लेख त्यांनी लिहिलेला आहे। आज बघूया त्याच्याच खाली होमेश भुजाडे यांचा लेख अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगरच का याच्यावरती अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे। अहिल्याबाई होळकर हिच्या नावाचा आणि हिने केलेला जो काही पराक्रम होता
त्याच्यावरती अनेक आणि तिच्या समकालीन ज्या ज्या लोकांनी केलेल्या आहे, मग तिच्याच नावाने का असं करत अनेक इतिहासातील त्यांनी दाखले देऊन त्यांनी त्याचं आपल्या लेखाचं समर्थन केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अहमदनगरचे नाम अहिल्याबाईच का, याच्यावरती त्यांनी अनेक आपले प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत आणि अजूनपर्यंत त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. परंतु या सरकारने आश्वासन मात्र दिलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचे आज 4ही पानं कंप्लीट केलेले आहेत, आढावा घेतलेला आहे. बंधूंनो, तुम्हाला रोजप्रमाणे मी आजही विनंती करेल की ज्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सर्क्युलेट करा. इथले व्हिडिओ जे आम्ही काढतो ते अनेक म्हणजे दिवसभर आम्ही पाहून आपल्या लोकांना जे साजेसं राहील आणि ज्या आपल्याला अधिकाराचं आणि बाबासाहेबांनी केलेल्या कार्याबद्दल जिथे प्रशंसा झालेली असतील तेच आम्ही क्लिप्स आणि तेवढ्याच क्लिप्स आम्ही तुम्हाला लोकांना देतो, जेणेकरून तुम्ही 20 ते 25 मिनटामध्ये आपला सर्वच्या सर्व पेपरचा रिव्ह्यू, बुद्धकालीन घटना आणि आजच्या ठळक बातम्या अशा तिन्हीच याचा संगम आमच्या बहुजन सौरभ दैनिक याच्यातनं घेत असतो. निश्चितच तुम्हाला लाईक होत असेल तुम्ही फॉरवर्ड करा, लाईक करा. 14 एप्रिलला आता त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जाहिराती गोळा करत आहोत. कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही निश्चितच बहुजन सौरभला मदत करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम.